ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, अशी गुलाबी गुलाबी थंड हवा लागत आहे इथं. आणि आपला जो आनंद आहे तो या गगनात मावत नाही. तो आयकॉनिक सीन आहे, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला होता. बोलण्यासाठी काही शब्द नाहीत, पण हे सगळं जे दृश्य आहे, नजारा आहे, ते आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याची इच्छा आहे. त्यामुळे वाटतं गोप्रो सोडून चालू करावं आणि सोडून द्यावं. आणि हे डोंगर कितीही बघितलं, कितीही वेळ आता मी सकाळपासून बघत आहे, पण तरी आणखीन बघावंच वाटते, मन भरत नाही. आणि प्रत्येक डोंगर ह्या पर्वत शिखर काय काय म्हणावं याला समजेना झाले मला, एवढं भारी आहे. आणि ही नदी पाहत पाहत मी जात आहे कारगिलच्या दिशेने. एकदम भारी वाटते बघा. सुंदर असा व्ह्यू. आणि मी चेहऱ्याला इथं सनस्क्रीन लावली, त्यामुळे थोडं तेलकट तेलकट दिसत आहे. मस्त असं आंघोळ वगैरे करून आता निघतो नाश्त्याला. आलोय मी नाश्ता करायला. इथं पहिल्या राऊंडमध्ये आता आपण घेतलं ऑमलेट आणि हे वॉटरमेलनचे 2. नंतर आता मी गाडीमध्ये आपली मोठी बॅग दिली, लगेज. आणि बघा आपलं जॅकेट इथं मी घेतलं, आपल्या बॅग वगैरे, हेल्मेट, गोप्रो रेडी. तर जातो खाली. तर काही अशा प्रकारे आमच्या ह्या ज्या मोठ्या बॅग्स आहेत ह्या आपल्या बॅकअप व्हेकलमध्ये लोड करत आहेत. आणि जे छोटे असे बॅग आहेत हे आपल्याजवळ आहेत. हे इथं आमचे श्यामभाई, जे रूम पार्टनर. श्यामभाई हैदराबादून आहेत. कैसा लग रहा? बहुत अच्छा है. हाँ, बहुत एक्साइटेड भी है. राइडिंग गियर कैसे है? अच्छा है, फिटिंग भी अच्छा है, एक नंबर. एक्साइटेड. तर आता आपल्याला बाईक अलॉट झालेली आहे. तुम्हाला बाईक मी दाखवतो. तर ही आपली बाईक आहे. यात आपला गोप्रो इंडिया. त्याच मी विंडशील्ड तेवढी धुतली, बाकी बाईक एक नंबर. तर आपण आपल्या बाईकला इथं पहिलं स्टार्टर दिलेलं आहे. आता बाईक कोल्ड स्टार्ट होईल. गोप्रोचा पहिला व्हिडिओ. आणि इथं आता मी रेडी झालो. राइडिंग गियर्स, वी गार्ड्स सभी डालूं. तो अभी मैं निकलने के लिए रेडी हूँ. चलो. और ये मेरा सफ़र यहाँ से शुरू. अब ये दल लेक को हम इस सफ़र में आखिरी बार देख रहे हैं. अभी अगली बार कब आएंगे क्या पता. बाय बाय दल लेक. तर या ठिकाणी सगळ्यांचं फ्यूल भरले जाते एकत्र 2 लाईनमध्ये. सगळे आमचे रायडर्स ग्लाबोल टीमतर्फे मी जात आहे यांच्याकडून. आपण बाईक घेऊया समोर. आपल्या बाईकमध्ये टाकले फ्यूल. 30 किलोमीटर बाहेर आलो आणि त्या लाईनअपसाठी थांबलो आहे. इथून लेह 400, कारगिल 274 आणि द्रास 117 किलोमीटर आहे. आज आपला प्रवास कारगिलपर्यंत असणार आहे. आणखीन 174 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. समोर जे दिसत आहेत हे आमचे मार्शल आहेत. एक हेड मार्शल आणि एक टेल मार्शल असे 2 आहेत. एकदम शेवटच्या मार्शल हे आपल्या सगळ्यात शेवटी असतात. टेल मार्शल आणि हेड मार्शल आहेत हे. यांच्यासमोर आम्हाला जाता येत नाही. ते जसे इन्स्ट्रक्शन देतात तसे फॉलो करायचे. काही वेळापूर्वी मी एकदम शेवटी होतो, लाईनअप नंतर मी एकदम समोर आलो. आणि येणाऱ्या समोरून गाड्यांच्या नादात ते साईडचा डोंगर पाहणं होईना झाला आहे, पण इतका मस्त दिसायला आहे बाप हो.
झाड आणि मला वाटते असं तिथं ते समोर व्हाईट व्हाईट थोडं दिसते ते बर्फ आहे. सुंदर असा डोंगर आहे आपल्या समोर आणि हा डोंगर आता चढायला आपल्याला सुरुवात करायची आहे व आपल्या उजव्या बाजूला ही छान अशी नदी वाहत आहे. हे सगळं याआधी मी फक्त यूट्यूबवर ब्लॉगमध्ये पाहिलं होतं दुसऱ्यांच्या आणि आज प्रत्यक्षात अनुभवतोय. खूप छान असा अनुभव येत आहे आणि सर्व ही ग्लाबोलची टीम आमच्या सोबत आहे. तर सर्व क्लायंट ग्लाबोलचे रायडर्स. हे मस्त मुलं आपल्याला हात दाखवायले. घाट रस्ता लागलेला आहे घाट आणि आता या पर्वताच्या आपण एकदम जवळ आलोय या डोंगराच्या. म्हणजे पूर्ण नागमोडी रस्ता आहे. आमचे जे फ्रंट मार्शल आहेत ते ज्या प्रकारे गाडी चालवत आहेत ते पाहून मला अंदाज येतोय की नेमकं कशा प्रकारे गाडी म्हणजे कुठून ओव्हरटेक करायचं कधी नाही करायचं ते सर्व त्यांना ऑब्झर्व करून लक्षात येत आहे. ते बघा आत्ताच त्यांनी साईन दिलं की गो स्लो म्हणून. आणि या रस्ता हा थोडा छोटा आहे आणि इथं ओव्हरटेक उजवीकडूनच करायचं सांगितलं आहे आम्हाला. फक्त उजव्या साईडनीच करा, डाव्या साईडने ओव्हरटेक करू नका म्हणतात. उजव्या साईडला समोरून गाडी येत आहे तरीही आम्ही एकदम सेफली ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत आहे. कारण की दोन्ही साईडने एक साईड पूर्ण मोकळी होऊन ओव्हरटेक करायचा प्रयत्न जर केला आपण गाडीची वाट बघत थांबलो तर ते शक्य नाही. त्यामुळे थोडं बघून अंदाज घेऊन समोरून गाडी येत असतानाही त्या दोन्हीच्या मधून गाडी काढायचा प्रयत्न इथं करावा लागत आहे. हे बघा आत्ता यांनी कशी गाडी काढली अशी. कारण की दोन्ही साईडने फुल असं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक इन द सेन्स फुल असं. बघा आता बघा दोन्ही साईडने गाडी आहे. तर या ठिकाणी हा IN बीच आहे उजव्या साईडला सोनमर्गला जाणारा. तिकडे जातो तुम्ही. या समोरच्या रायडरनी सांगितलं आम्हाला. इथे लाईनअपसाठी थांबलेत. हा सोनमर्गला जाणारा रस्ता आहे. लाईनअपसाठी थांबलोय मी माझ्या भाई आणि इथून समोर काही नाही. पण जेव्हा मी मागे पाहिलं तर जरा आहे एकदम सुंदर बर्फ असा आपल्याला दिसतोय या पर्वत रांगांवर. बघा आपल्या स्वागतात. तर बघा कसा व्ह्यू आहे हा सिंध नदीचा, म्हणजे आपली सिंधू. तो या ठिकाणी आमचा ग्रुप थांबलाय आणि ही आपली बाईक आहे. असा व्ह्यू आहे एक नंबर. पैसा वसूल. नदी, पर्वत, यावर बर्फ. मार्शल आलेत आपले. निघूया. त्यांच्या मागे जो काळपट डोंगर दिसतो त्यावर एकही झाड नाही. हाच आता फरक इथून पुढे होत जाणार. पण या साईडला बघलं तर हिरवागार डोंगर एकदम स्वर्ग जे म्हणतात जम्मू काश्मीरला. तर यामुळेच भारताचं नंदनवन. आणि त्यावर मी मस्त अशा नागमोडी रस्त्यांवर बाईक चालवतो. तर आता येणाऱ्या आमच्या प्रवासाला खरी मजा. कारण की एका साईडला आहे दरी आणि एका साईडला आहे पहाड.
आपण बघू शकता कशा प्रकारचे. आणि समोर आहे पर्वत, ज्यावर आहे बर्फाच्छादित पर्वत रांगा. मला थंडी सुद्धा वाजत आहे आणि एकदम जवळ असा बर्फ दिसत आहे. समोर बघू शकता तुम्ही बर्फ. उजव्या बाजूने असणारी दरी आता डाव्या बाजूने आली आहे. इथून हे जे विहंगम दृश्य दिसतंय याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाहीये. आणि इथं येऊन जो गाडी चालवायचा अनुभव येतोय त्या अशा नयनरम्य दृश्यासोबत त्याची मजा प्रत्यक्ष अनुभवूनच आपण घेऊ शकतो. इथं येऊन जो गाडी चालवायचा अनुभव येतोय आणि हे जे आपल्याला आता बघा एका साईडला हिरवेगार डोंगर व दुसऱ्या बाजूस हे रखरख असे डोंगर दिसतात पांढऱ्या कलरचे. चला या ठिकाणी एकदम असं धीट होऊन गाडी चालवायला लागत आहे. समोरून एखादा ट्रक आपल्याला येत असेल तरी मला माझ्या हक्काची जागा दे बाबा असं त्याला आपण एकदम गाडी ठेवून सांगावं लागत आहे. आणि ही आली आपली पहिली वॉटर क्रॉसिंग, छोटूशी. अशा छोट्या वॉटर क्रॉसिंग, जास्त मोठ्या वॉटर क्रॉसिंग लागू नये हे की नाही. एका साईडला दरी आणि आपण डोंगराच्या कोरलेल्या डोंगराच्या खालून रस्ता आहे त्यातून जातोय. अद्भुताचा नजारा. जोजिला पासच्या अगदी जवळ आलोय आपण. मागे बोर्ड होता आय लव्ह जोजिला. बर्फ माझ्या उजव्या बाजूला हा बर्फच आहे 100%, त्यात काही डाऊट नाही. बापरे. ये कौन सा पॉइंट है भाई? 0 पॉइंट. हाँ 0 पॉइंट. 0 पॉइंट. तर आता आम्ही 0 पॉइंटला आलोय आणि इथे आमच्या मार्शलने आम्हाला थांबायची ऑर्डर दिलेली आहे. तर लाईनअपमध्ये आम्ही गाडी थांबवूया. श्रीनगरपासून निघाल्यानंतर साधारण 100 किलोमीटर अंतरावर हा 0 पॉईंट आहे. आणि हा पॉईंट लडाख आणि जम्मू काश्मीर श्रीनगर याची जी टेरिटरीची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवर हा पॉईंट आहे. हा पॉईंट लडाखमध्ये येतोय. आणि आता आपण इथं ऑर्डर केली मॅगी आणि फ्यू काय असा आहे बघा. ही आपली आली मॅगी. तुम्ही तर 0 पॉइंट वरील हा आपल्याला एक छोटासा झरणा दिसतोय. पण या झरण्याची खासियत बघा, या ठिकाणी वरी आपल्याला पाणी दिसतंय पण खाली ते पाणी नेमकं कुठं वाहत आहे याचा काही अंदाज येत नाही. सुंदर असं आहे या दरीमधून, डोंगराच्या दरीमधून कोसळणारं पाणी व त्याखाली बर्फ आणि उंचच उंच डोंगर, त्यावरही बर्फ व सुंदर असं निळं आभाळ. तर आता नाश्ता करून गिअर अप करून आम्ही निघालोय कारगिलच्या दिशेने. थँक्स फॉर द विजिट जोजिला. अल्टिट्यूड 11,649. चालू आहे जोजिला टनलचं काम. डेप्थ 365 मीटर असं लिहून आहे इथं.
आणि इथं रस्त्यावर खाली पाणी आहे. समोरच्या गाडीचे शिंतोडे आपल्या अंगावर उडत आहेत आणि आपल्या गाडीचे शिंतोडे मागच्या गाडीच्या अंगावर. हे आहे प्राचीन शिव मंदिर. या साईडला आपण बघू शकता. तो होता जोझिला पास व त्यानंतर आता आम्हाला हा उतार लागला आहे. कोणताही पास एकदम उंचावर असतो, त्यानंतर आपण खालच्या दिशेने उतरतो. जसं श्रीनगरमध्ये ज्याप्रमाणे हिरवगार होतं ते आता कुठंतरी थोडं थोडं कमी कमी होतं आहे, हे आपल्याला जाणवत आहे. जोझिला पास नंतर आपल्याला हे ओबड रस्ते चालू झालेत. या ठिकाणी रस्त्यांचं कामही सुरू आहे, त्यामुळे थोडी आपली स्पीड स्लो डाऊन झाली आहे. डेंजर असे कर्व्स च्या रोडून जात आहेत. समोरून असं खाली उतरायचं आहे. हे वरतून जे आपल्याला दिसत आहे ते सर्व आपले ग्लाबोलचे रायडर्स. ब्रेकचा कमी वापर करून, इंजिन ब्रेकिंगचा वापर करून उतरवणं हे जास्त कठीण आहे आणि ही योग्य पद्धत आहे. आपण इंजिन ब्रेकिंगचा वापर केला पाहिजे, कारण की ब्रेक आपण जर यूज जास्त केलं तर ते जास्त गरम होऊन एकदम त्याचा वापर होणं बंद होतं, एकदम फ्री होऊन जातं ते. त्यामुळे इंजिन ब्रेकिंगचा वापर करायचा. लोअर गिअर वापरायचे. सेकंडवर कंट्रोल होत नसेल डबल फर्स्ट, अशा प्रकारे चालवत आहे मी. आणखीन एक आयर्न ब्रिज लागला आहे आपल्याला, मीना ब्रिज 2. आणि त्यासोबतच समोर एक कमान आहे, वेलकम टुरिझम डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कारगिल. आणि टू व्हीलर्सलाही या ठिकाणी चेकिंग होते. आम्हाला या ठिकाणी थांबायचे सांगितलं आहे, तसं आता आम्ही थांबतोय. आमच्या मार्शलनी काय आमची इथे एंट्री करायची ती केली, त्या पॉईंटला कारगिल स्टार्ट होणार आहे. व आता आम्ही निघतोय. आणि या बाजूला ही नदी आणि इकडे उंच डोंगर. काय पाहिजे आणखी. तर हे आहे मतियान व्हिलेज. तिथे आपल्याला छोटे मोठे हॉटेल भेटू शकतात 0 पॉईंट नंतर. तर जोझिला पास नंतर मस्त असे रस्ते लागले. थोडे 4-5 किलोमीटर ओबडखाबड रस्ता होता. त्यानंतर एकदम असा मस्त टारमॅक रोड लागलेला आहे दोन्ही साईडने. उंच डोंगर रांगा व त्यामधून हा चढ उताराचा टारमॅक रोड आहे. एकदम मस्त अशी बाईक पळत आहे आपली. सर्व रायडर्स जोमात आहेत. आणि संपूर्ण नजारा हा सुरुवातीला जो आपण प्रवास चालू केला होता त्यापेक्षा खूप वेगळा झालेला आहे. आता आपल्याला डोंगरावर एकही झाड दिसत नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर दिसतात. लाल कलरचा, लाल असा कॉफी कलर तर दिसतोय. आणि त्यावर सूर्यकिरणांनी विविध छटा निर्माण होतात. कुठे गडद सावली पडली तर त्याचं वेगळंच. इथे काय ते डू नॉट हॉर्न, वी आर हिअर. एक प्राणी आहे, त्यामुळे ते जास्त हॉर्न वाजू नका म्हणतात. गेला 58 किलोमीटर, लामाईवर 160 आणि लेह 283. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, थँक यू फॉर दिस ब्युटिफुल रोड इन दिस ब्युटिफुल एरिया इन ब्युटिफुल टरेन. तर या ठिकाणी मी आलोय कारगिल वॉर मेमोरियल. माझ्या मागे बघू शकता, आयडी चेक करून मध्ये सोडत आहेत. तर आता आपण जाऊया.
कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ हे कारगिल वॉर मेमोरियल आहे व या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक पाटीवर एका जवानाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बघा कशा प्रकारे ते जवान काम करून आपल्या जे स्मारक आहेत याला स्वच्छ करत आहेत. एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे हा. या ठिकाणी आपल्याला जिथे नो एंट्रीचा बोर्ड आहे तिकडे जाण्यास मनाई आहे. त्यासोबतच आपण इथून बसून फोटो काढू शकत नाही, फक्त उभं राहूनच फोटो काढू शकतो. आता काही दिवसात म्हणजेच 26 जुलैला विजय दिवस आहे. याची तयारी सध्या सुरू आहे. ड्रिलिंग वगैरे त्यांचं आणि त्यांचं पेंटिंगचं वगैरे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला जे काही मेमोरियल आहे ते सध्या ओपन नव्हतं. बाहेरून आम्ही पाहिलं बस. आणि आता निघतो आमच्या कारगिलच्या पुढच्या प्रवासाला. काय करू बघा, हे मुलं लहान कॅमेऱ्यात बघायला. तर हे आता आमचे मार्शल निघत आहेत. त्या ठिकाणी आम्ही बाईकचे 20-20 रुपये पे केलेत. ते टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड नाहीत, तुम्हाला माहीत असावं. हे आमचे मार्शल, त्यांच्यासोबत आपण बाईक कोल्ड स्टार्ट करूया. तर या ठिकाणी आता आम्ही निघालो आहे. हे कारगिल वॉर मेमोरियल पाहून कारगिलच्या दिशेने. इथून जवळपास 53 किलोमीटर आहे कारगिल. साधारण 1 ते 1.5 तास लागेल मला कारगिलला पोहोचायला. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5. मीटरमध्ये बघू नका, मीटरमध्ये काही दाखवते, ते काही सेट केलेलं नाही. आम्ही जवळपास सकाळी 10 वाजता चालू केलं होतं राईड आमची. तर आम्ही 2 वाजता 0 पॉईंटला होतो. इथे आलो होतो आम्ही जवळपास 4 वाजता. अर्धा ते पाऊण तास आम्ही इथे व्हिजिट केलं. आपल्या उजव्या साईडनं वाहते ही द्रास नदी. एकदम सोबत मस्त खळखळ असं पाणी वाहते या नदीचं. आणि आता पहिल्यासारखे डोंगर दिसत नाही. डोंगरही धोबड झालेत आता. सोबत वाहणारी ही द्रास नदी, वरून जे छोटे छोटे झरणे आहेत, आपण काय म्हणतो त्याला, मला आठवना मराठीत, यातून येणार पाणी. बघा आणि तुम्हीच सांगा कसं आहे हे दृश्य. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओतली जर माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपले ग्लाबोलचे सगळे रायडर कसे जात आहेत एका लाईनीमध्ये. आणि हा समोर आहे रुपेश, त्याच्यासोबत मी हा प्रवास करत आहे. आम्ही मागच्या 3 ते 4 महिन्यापूर्वी हा टूर घ्यायचं ठरवलं. ग्लाबोलकडून टूर बुक केला आणि आज सोबत प्रवास करत आहे. बघा ही द्रास नदीचा नयनरम्य दृश्य. त्या सखल भागात नदी आणि रोड एकाच लेवलला, असं नयनरम्य दृश्य या द्रास नदीचं आता दिसू शकत नाही आहे. आता बघा
एक नंबर. काय पाहिजे आणखी. आता बघा ही कशी वाहते द्रास नदी आपल्या डाव्या बाजूला. आणि प्रत्यक्ष हे सगळं दृश्य बघणं आणि याच्या बाजूला गाडी चालवायचा अनुभव मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे नेमकं कसं वाटेल हे सांगू शकत नाही, पण भारी वाटेल. हे शब्द कमी पडतात माझे पहिल्याच दिवशी. आणखीन तर 10 दिवस तुम्हाला या लेह लडाखचं वर्णन करायचं. गोप्रोची बॅटरी चालत नव्हती म्हणजे मी इथं थांबलो होतो. बघा काही नजर आहे शिवाजी. बॅटरी चालत नव्हती म्हणून थांबलो. तर आमचे जे टूर गाईड आहेत ते आले होते, टूर मॅनेजर, आणि चला म्हणले लवकर निघालो. पुन्हा घाई गडबडीत एकदा तर कॅमेरा उलटाच लावला, डबल घेतला. या ठिकाणी भारताचा आपला मस्त झेंडा तिरंगा फडकत आहे. उंच असा तांबड्या रंगाचा डोंगर. कारगिलमध्ये एंटर केल्यावर आमच्याकडून हे ते टोल टॅक्स सारखं 20-20 रुपये कलेक्ट केले तिथल्या लोकल. काय ॲडमिनिस्ट्रेशन आहे काय माहीत नाही. आता इथून 4 किलोमीटर आमचं हॉटेल आहे म्हणतात. चला. हे आम्ही कारगिल शहरातून जात आहेत. असं गजबजलेलं दिसतंय हे कारगिल शहर. बहुत पेट्रोल 100 रुपये आणि डिझेल 85 रुपये असा भाव आहे इथं HP पेट्रोल पंपावर. आलेलं आहे गॅलेक्सी हॉटेल. इथं आपण आपली बाईक पार्क करून घेऊया. ते जेवायला घेतलं आपण चिकन ची भाजी, स्वीट्स, चपाती आणि सलाद.